नमस्कार. तर आज आपण पंचकोनी गळा कसा कट करून स्टिच करायचा ते पाहणार आहोत. तर त्यासाठी मी बॅक साईड असते आपली ती आहे अशी आखून घेतलेली आहे. तुमचं काय त्याप्रमाणे तुम्ही बॅक साईड आखून घ्या. खालची जी पट्टी आहे बॅक नेकची ती आपण 4 इंचाची ठेवणार आहोत. त्यात अर्धा इंच मिसळून मी 4.5 इंच असे खालून माप घेतले आणि त्यांना गळा हा खूपच पसरून पाहिजे होता, त्यामुळे मी खालच्या साईडला 3.5 इंच घेतले. तुम्हाला जर गळा जास्त पसरून नसेल पाहिजे तर तुम्ही 2.5 इंच देखील घेऊ शकता किंवा मीडियम साईजचा पाहिजे असेल तर तुम्ही 3 इंचही घेऊ शकताय. आता जे वरचा जो 2.5 इंचाचा आपला पॉईंट असतो तो आणि खालचा 3.5 इंचाचा पॉईंट असे मी दोन्ही जॉईंट करून घेतले आणि यामध्ये आता मी गळ्याचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय मी व्हिडिओमध्ये कसा आकार आखत आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला आकार आखून घ्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे. हे जे माप आहे हे आहे 36 इंच चेस्टचे आणि 14 इंच छातीचे, म्हणजे त्यात एक मिसळून मी 15 इंच घेतले. आपण व्यवस्थितपणे आपला जो शेप दिलेला आहे त्याप्रमाणे कट करून घेऊ आणि याला व्यवस्थित शेपमध्ये कसे स्टिच करायचे ते देखील मी पुढे पाहिलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला मी काही बारीक सारीक गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्या तुमच्या व्यवस्थित लक्षात येऊन तुम्हाला पंचकोनीच काय तुम्ही कोणत्याही वेगळ्या आकाराचे ब्लाऊजचे गळे शिवू शकताय. आता वाजलेले आहेत रात्रीचे 12 आणि मी 12 वाजता आता मशीनवरून उठून या व्हिडिओची रेकॉर्डिंग करत आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला मग आपण आता हा गळा स्टिच करायचा ते कसा स्टिच करायचा ते पाहूयात. बघा, मी अस्तरचे जे आहे ते उघडून ठेवले आणि त्याच्यावर पिसाचे जो ब्लाऊज पीस असतो तो उलटा मी ठेवलेला आहे आणि अस्तरची साईड वरच्या साईडला करून घेतलेली आहे. बघा, ही जी आपण आकाराची टीप देतो आहे तिथं प्रत्येक वेळेस जिथे आपले टोक येत आहे किंवा जिथे आपला आकार बदलत आहे तिथे मी मशीनचा जो मागचे फूट असतो तो उचलून घेऊन आपला जो पीस आहे तो पीस व्यवस्थित पुढे सरकून कुठेही गुढी म्हणजे चुनी न येऊ देता आकार आहे आपला हा आकार मॅनेज करत आहे किंवा आकार शिवून घेत आहे. यावेळेस तुम्ही खालूनही टीप मारून उलटे आपण जसे हे करतो नेहमी तसे करू शकताय, पण यावेळेस मी आता त्यांना खालून पट्टी पाहिजे होती त्यामुळे मी आता याला पट्टी मारणार आहे खालच्या साईडने. त्यामुळे बघा, आपण व्यवस्थित गळ्याला जसा शेप आहे त्या पद्धतीने दाबटीप मारून घेत आहे. दाबटीप मारताना देखील बघा मी खालचे कापड जे आहे पीस किंवा अस्तर ते कसे व्यवस्थित ॲडजस्ट करून घेत आहे जेणेकरून आपला जो शेप आहे तो व्यवस्थित येईल गळ्याला, म्हणजे आकाराला त्या कुठेही चुनी येणार नाही. बघा, व्यवस्थित जिथे आपले टोक आहे तिथे मी फूट उचलून आपला जो आकार पीस आहे तो ॲडजस्ट करून घेत आहे. आता खालच्या साईडने सरळ टीप मारायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित सगळे पूर्ण ब्लाऊजचे जे आहे ते शिवून घ्यायचे आहे. एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेऊ आणि आता टक्स मारून आपण जशी साध्या ब्लाऊजला खालच्या साईडने पट्टी मारतो तशीच आपल्याला यालाही पट्टी मारून घ्यायची आहे. तर आता आलेला आहे संक्रांतीचा लोड, खूपच लोड आलेला आहे. बऱ्यापैकी ब्लाऊज शिवायचे पेंडिंग आहेत. दररोज म्हणजे डोक्यात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हाच विचार असतो की आज कोणते ब्लाऊज कंप्लीट करायचे किंवा कोणते ब्लाऊज कट करायचे, उद्या कोणते ब्लाऊज शिवून द्यायचे.
किंवा कोणाला कधी बोलवायचे ब्लाऊज न्यायला हेही कळत नाही. तुमचीही अशीच परिस्थिती आहे का? खालच्या साईडने पट्टी लावलेली आहे आणि आपला गळा शिवून आता पूर्ण तयार झालेला आहे. किती छान बघा, पूर्ण शेप आलेला आहे पंचकोनी, व्यवस्थित एकदम.